कशी दिसते मग आपली गाडी? एकदम खतरनाक. हा दिसणारच ना, शेवटी आपण धुवून काढली. आता विषय काय झाला होता, पप्पांनी गाय धुवायला पाणी काढलं होतं वरती. कसं आहे ना, रोज त्या गाडीवर चारा वाहते, एवढले मोठे वजे वाहते, खराब झाली होती. मग धुवून काढले तिला मस्त पैकी. आयला म्हटलं मान्या कांदा व्यायाम करतोय, व्यायाम नाही करीत रे, ते जांभळे देत होतं. म्हटलं जांभळे दिले, आता झोप झाली असं त्याची. कायची झोप झाली, कायचं काय. थंडी तेवढी वाजती का त्याला पण उन्हात जाऊन झोपूशी वाटलं बघ. गेलं तिथं उन्हात घेतलं झोपून. 12 वाजले होते. म्हटलं यांचं कॉलेज सुटला असं, यांना घेऊन येऊ. शेट लोकांची लय मजा आहे भाऊ, आणायला गाड्या न्यायला गाड्या व शाळेमध्ये मस्त पैकी गाडी जाते, गाडी येते खाली, पायच नाही ठेवती जमिनीवर. आता मेकअपचा काय विषय माहिती का, मम्मी त्यांच्या गप्पांमध्ये विषय निघाला का पार्लर कंत बुक करायचं लग्नासाठी. ताई म्हणती थांब, माझ्या काय ना मेकअपचं साहित्य, आपण आहे ना ते मेकअपची टेस्ट करून पाहू, मला मेकअप बिकअप जमतोय का नाही. मेकअप जर जमला तर आपण आख्या बायांचा मेकअप घरी करू. म्हटलं बाबो, ही लईच मोठी प्लॅनिंग चालली गाड्या लग्नाची यांची. तर आपल्या घरासमोर गोठ्यापाशी जे झाड आहे ना, त्याच्या लई फांद्या लांब लांबपर्यंत लांबल्या होत्या. काकी म्हणती थांब, मी ना आता डायरेक्ट झाडावर चढून त्याला अख्खं डाळूनच टाकते. मला म्हणती तू ना तिथली वायर धर, वायर जर झाड बीड पडलं ना, डायरेक्ट वायरच तुटून हातात